दंडवत प्रणाम. मी अश्विनी. महानुभाव पंथ म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आज आपण घेत आहोत. तो म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी अवतार कोठे घेतला, कसा घेतला, ते ठिकाण कोणतं होतं, ही सगळी माहिती आज आपण ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे चला पाहूया. मृत हरिपाल देव जिवंत झाल्याचे पाहून विशाल देव खूप आनंदित झाला. कुमरूजी याला असे हर्षोद्गार त्यांनी काढले व हे सर्व प्रजनांनी ऐकले असता प्रेत यात्रेतील शोकवाद्य आता मंगलवाद्याच्या रूपात वाजू लागले. प्रेत यात्रेचे आनंद यात्रेत रूपांतर झाले. सर्व प्रजानन आनंदाने मंगलवाद्यांच्या आवाजात राजवाड्यात परतले. सर्व राज्यात आनंदी आनंद होता. पण या आनंदमय पर्वताला पोखरत होता एक उंदीर. संशयाचा उंदीर होता तो. विशाल देवाच्या मनात कुशंकेची पाल चुकचुकू लागली. आयुष्याच्या प्रत्येक क्षण राजकीय डावपेचात घालवलेल्या मुरंबी विशाल देवाच्या प्रधानी मनाच्या एका कप्प्याने विशाल देवाला डिवचलं. ते म्हणू लागले, अरे, अतिशय प्रेमाने छातीशी कवटाळून धरलेला हा हरिपाल देव तुझाच आहे का? की कुणा परक्या काळीत प्रवेशाची कला जाणणारे सिद्धिदारी विद्वंताने तर उपभोगाच्या इच्छेने मृत हरिपाल देवाच्या देहात प्रवेश केलेला नाही ना? वगैरे शंकेमुळे विशाल देवाच्या मनाची द्विध अवस्था झाली होती. हा आपलाच हरिपाल देव आहे की दुसरा कोणी आहे याबद्दल पुन्हा पुन्हा शंका विशाल देवास येऊ लागली. कुणालाही न सांगता विशाल देवाने आपल्या आज्ञाधारक सेवकांना आज्ञा दिली, जा आजूबाजूच्या परिसरातील डोंगर, दऱ्या, खोरे काळजीपूर्वक तपासून कुणा सिद्ध पुरुषाचे मृत शरीर सापडते का याची खात्री करा. कुणालाही न सांगता विशाल देवाने हे केले. विशाल देवाचे सर्व गुप्तचर खाते झपाट्याने सर्व शक्तीनिशी कामाला लागले. त्यांनी सगळीकडे कसून तपास केला, परंतु त्यांना कोठेही आणि कोणतेही मृत शरीर सापडले नाही. ही बातमी समजल्यानंतर विशाल देवाला थोडे समाधान वाटले, पण त्यांच्या मनातील संशयाची पाल काही केल्या जाईना. विशाल देवांनी दुसरी एक युक्ती ओझली. मालहन देवीला हरिपाल देवाची पत्नी कमलाईसा करवी इतरांना पूर्णपणे अपरिचित अज्ञात असलेल्या एकांतातील विलासाच्या खुणा विशिष्ट आठवणी विचारण्यास सांगितल्या. परंतु हा हरिपाल देवाच्या रूपाने अवतीर्ण झालेला तो सर्वज्ञ अंतर्यामी इतका कुशल अभिनेता होता की प्रत्यक्ष कमलाईसालाही हरिपालच्या देहांतर्गत झालेल्या बदलाची सत्य परिस्थिती समजली नाही. आणि वर आणखी गोपाळांची आण घेण्याची हरिपाल देवाच्या खास सवयीने हा पूर्वचेच हरिपाल देव असल्याचा शिक्कामोर्तब केला. तेव्हा विशाल देवाच्या मनातील शंका निघून गेली. हरिपाल देव अल्पशा आजाराने मृत्यू पावल्यानंतर स्मशानभूमीत अग्निडाव देत असताना जेव्हा विशाल देव पिंड देण्यासाठी मृत हरिपालाच्या तोंडावरील वस्त्र बाजूला करतात, तेव्हा हरिपाल डोळे उघडून बघतो व वडिलांकडे पाहून गालातल्या गालात हसतो. हा काय चमत्कार आहे की हरिपाल देवाचा पूर्णजन्म आहे की भूतंटिकीचा खेळ आहे, अशा शंका कुशंका सर्वसामान्य पंथीय वाचकांना, भक्तांना, परमार्ग सेवकांना साहजिकच निर्माण होतील. तेव्हा याचा उलगडा, याचा सर्व पूर्व इतिहास, या शंका कुशंका मिटवण्यासाठी त्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात येत आहे. हरिपाल देवास सुमारे 27व्या वर्षी अल्पशा आजाराने निमित्त होऊन मृत्यू आला. नेमका त्याच क्षणी द्वारावतीला द्वारका एक विलक्षण घटना घडली होती. द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ सर्वज्ञ श्री चक्रपाणी महाराज हे ईश्वर अवतार तेथे राज्य करीत होते. त्यांच्या ब्रह्मचर्याची प्रसिद्धी ऐकून काऊरळाची कामाख्या नावाची एक हठयोगिनी त्यांचे ब्रह्मचर्य व्रत नष्ट करण्याच्या हेतूने रीतीची या चाडा त्यांच्याकडे आली. पण श्री चांगदेव राऊळांनी तिचा मनोरथ ओळखून ती दाराजवळच येताच, आता येशील तर तुला दत्तात्रेयाची आण अशी तिला शपथ घातली. बळजबरीने प्रवेश करू इच्छिणाऱ्या कामाख्येस श्री दत्तात्रेयाची भक्ती असल्यामुळे ती तेथेच दरवाजाजवळ एका पायावर उभी राहून 7 दिवस प्रतीक्षा करीत राहिली. हेतू हा की केव्हा तरी हे वश होतीलच व मी इतरांना भ्रष्ट केले तसे यांना पण आपल्या प्रतिज्ञेवरून भ्रष्ट करीन. परंतु अशी तिची वासना ओळखून द्वारतीकार श्री चांगदेव राऊळांनी आपल्या शरीराचा पुराचा त्याग करून दुसरा देह स्वीकारण्याचा मनोधर्म स्वीकारला.
त्याच वेळेस भडोच नगरीमध्ये हरिपाल देवाच्या शरीरास पती त्यास अग्नी देण्यासाठी स्मशानात नेले असताना शेवटचे पुत्रमुख पाहून पिंडदान करावे व अग्निडाव द्यावा म्हणून विशाल देवाने चितेवरील हरिपाल देवाच्या तोंडावरील वस्त्र वाजुरा केले. त्याच वेळेस आनंदमय परमेश्वराने द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळांचे चक्रपाणी महाराजांचे पूर शरीर टाकून हरिपाल देवाच्या मृत शरीरात प्रवेश केला व ते पतीत उठविले. हरिपालजी आला अशी बातमी सर्व राज्यात पसरली होती. पण सत्य परिस्थिती अशी होती की श्री द्वारावतीकार सर्वज्ञ श्री चांगदेव राऊळांनी हरिपाल देवाचा मृतदेह उठविला होता. लोकव्यवहारात सौ श्री चांगदेव राऊळ हरिपाल देवाच्या शरीर रूपाने सुमारे 3 वर्ष भडोचला राहिले. हरिपाल देवाची पत्नी कमलाईसा या काळात महिपाल देव नावाचा सुपुत्र झाला. सर्व वैभव होते, सुख होते, परंतु श्री चांगदेव राऊळांना द्वारावतीकारांना जीवोद्धरणाची तळमळ स्वस्थ बसू देईना. पत्नीकडे कमलाईसाईकडे दागिने मागणीचे निमित्त करून रामयात्रेचा हट्ट धरला व राजवैभव आणि संसाराचा त्याग केला. हरिपाल देव रामयात्रेच्या निमित्ताने निघाले. ते महाराष्ट्रात देऊरवाड्यातून शुद्धपुरी तालुका मोर्शी जिल्हा अमरावती येथे चैत्र शुक्ल पक्ष 15 शके 1145 रोजी सुमारे सकाळचे 9 वाजता पोहोचले. तर आज आपण खूप काही माहिती करून घेतलं. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कळवा कमेंटमध्ये. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाकी तुमच्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद.